नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी माधुरी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या म्हणजेच 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा सण आपण सर्वजण साजरा करणार आहोत. तर जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण हा साजरा करण्यात येतो. या दिवशी मोठ्या प्रमाणात महिला हळदी कुंकू लावून तसेच तिळगुळ देऊन तसेच या दिवशी पतंग उडवून सुद्धा मकर संक्रांतीचा सण हा साजरा करण्यात येतो. या दिवशी सुगड पूजनाला देखील अत्यंत महत्त्व आहे. काही ठिकाणी सुगड म्हणतात, काही ठिकाणी खण म्हणतात, तर काही ठिकाणी यांना बोळकी सुद्धा म्हणतात. क्षमा असावी, थोडासा व्हिडिओ लेट येईल त्यासाठी क्षमस्व. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवसाचा असतो. भोगी, संक्रांती आणि किंक्रांत. तसे तर मकर संक्रांतीचा सण हा रथसप्तमीपर्यंत साजरा करता येतो. रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूसुद्धा करता येते. त्याचप्रमाणे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही लहान मुलांचं बोरनानसुद्धा करता येते. काही जण भोगी दिवशी सुगड पूजन करतात, तर काही जण संक्रांती दिवशी सुगड आणून त्यांचं पूजन करतात. सुगड पूजन हे पारंपरिक पद्धतीने कसं पूजावं, तर सुगड आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सकाळी देवांची पूजा झाल्यानंतर सुगड्यांची पूजा करून घ्यायची आहे. सर्वात आधी पाट चौरंग मांडायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरून सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याखाली सर्वात आधी आपल्याला अक्षदा ठेवून त्यावर हळद कुंकू वाहून मग दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कुठल्याही नवीन कार्याला सुरुवात करताना आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा आराधना करतो, म्हणून त्याखाली थोडा तांदळाची रास करून हळद कुंकू वाहून मगच गणपती बाप्पांची स्थापना करून गणपती बाप्पांना हळद कुंकू पुष्प वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक खणाला हळद कुंकवाच्या 5-5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. सुगड ठेवताना सर्वात आधी आपल्याला त्याखाली तांदळाची रास करून घ्यायची आहे. त्यानंतर हळद कुंकू वाहून मगच आपल्याला सुगड त्यावर ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक तांदळावर आपल्याला सुगड ठेवून घ्यायचा आहे आणि नंतर सुगडला हळद कुंकू वाहून पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे. तर गावाकडे अगदी छान पद्धतीने संक्रांती साजरी केली जाते. तर प्रत्येक सुगडाला प्रत्येक खणाला आपल्याला पुष्प अर्पण करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारच्या भाज्या आपल्याला सुगडामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. तर मी इथे वाटाणा, घेवड्याची शेंग, हरभरा, गाजर, पावटा, ऊस आणि गव्हाच्या ओंब्या ह्या अशा प्रकारे प्रत्येक सुगडमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे काप करून सुद्धा ह्या भाज्या अशा पद्धतीने तुम्ही इथे ठेवू शकता. मकर संक्रांतीचा सण हा प्रत्येक महिलेसाठी खास विशेष असतो, कारण प्रत्येक स्त्रिया या आपापल्या घरी एकमेकींना हळदी कुंकवासाठी बोलवतात, वाण देतात, तिळगुळ देतात, मंदिरात एकमेकींना वंसायला जातात. अशी ही संक्रांत महिलांसाठी खूप अशी खास असते. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पद्धतीने प्रत्येक सुगडमध्ये प्रत्येक खणामध्ये ह्या प्रकारे भाज्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक खणाला हळद कुंकू वाहून पुष्प आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये पुरणाचाही नैवेद्य दाखवतात, गोडाधोडाचा तुम्ही कुठलाही नैवेद्य कराल तो तुम्ही दाखवू शकता. अशा पद्धतीने प्रत्येक सुगडमध्ये प्रत्येक खणामध्ये भाज्या ठेवून झाल्यानंतर जी पंक्ती असते, म्हणजे जी 5 सुगडमध्ये एक छोटीशी पंक्ती असते, तर ती पंक्तीमध्ये आपल्याला तीळ ठेवून तिथे मधल्या मी सुगडमध्ये अशा प्रकारे ती पंक्ती मी ठेवून घेतली आहे. तर अशा पद्धतीने सुगड पूजन करून झाल्यानंतर प्रत्येक सुगडाला आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि धूप दीप नैवेद्य आपल्याला इथे दाखवून घ्यायचा आहे. तर काही जण भोगी दिवशी सुगड पूजन करतात, तर काही जण मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करतात. ज्यांनी अजूनही सुगड आणल्या नसतील तर त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी ही सुगड आणून सकाळीच आपल्याला ह्या खणांचं आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. तर मी इथे तिळगुळाचं नैवेद्य दाखवला आहे. तुम्ही कोणताही गोडाधोडाचा तुम्ही कोणताही नैवेद्य कराल तर तो नैवेद्य आपल्याला इथे दाखवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्या परिवारासाठी सुख शांतीसाठी पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं आहे. जे वाण राहिलेलं असतं म्हणजे ज्या भाज्या राहिलेल्या असतात त्या सुवासिनींच्या ओटीमध्ये घालायच्या असतात. तर काही ठिकाणी सुगड हे दान करतात, मंदिरात सुगड देवीजवळ ठेवतात किंवा काही महिला सुगड सुवासिनींच्या ओट्यात देतात. तर आमच्या इकडे फक्त वाण म्हणजे ज्या भाज्या असतात त्या भाज्या म्हणजे ते वाण
आम्ही सुवासिनींच्या ओट्यामध्ये देतो तर आणि मंदिरातही देवीजवळ वाहतो. देवघरातील देवांनाही आपल्याला हे वाण ठेवायचं आहे. तर काही महिला घरीच हळद कुंकूचं कार्यक्रम करून घेतात. तर काही जण मंदिरात एकमेकींना हळद कुंकू लावून सुगड काही जण एकमेकींच्या ओट्यामध्ये देतात किंवा जे वाण असतं ते एकमेकींच्या ओट्यामध्ये देऊन अशा प्रकारे मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ ज्या नवीन मुली आहे ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्यासाठी हा खास आहे. तर सर्वांसाठी आहे. श्री स्वामी समर्थ.